चौकात आहे ना आरटीवाली नसतील ना त्यामुळे लोक उलटी पालटी गाडी घालतात. नाही तर गर्दी नाही होती एवढी. सोमवार गुरुवार सुट्टी का घेतो माहिती का? कारण आपल्याला क्लिनिंग करायला लागते. चायनीज मध्ये काय होतं माहिती ना, कोणत्या हॉटेलमध्ये म्हणा की नाही का साफ स्वच्छता महत्वाची. त्याला थोडा टाइम द्यायलाच लागते, एफर्ट द्यायलाच लागतात. सगळं गोट्यात जाऊन उरकलं मी अख्खं. परत थोडा वेळ झोपलं, उठलो परत नाकी पाटण दुखत तिथं. दवाखान्यात जाऊन गोळ्या वेळा घेतल्या. असं आता क्लिनिंग केलं आम्ही वाजता नाकाशनी ऑल क्लीन झालं. कितीचं काम करते मी, मा काम करते. असे त्यांना वाटतं व्हिडिओ काढतात काय बोलतंय काय नाही. आता ये आपण त्यांचा विचार केला की आपण काहीच नाही करू शकत. त्याला पाऊस आहे ना आता कधी पण पडन राव. एवढं भरलंय माग पण लय आबाळ भरलंय आमच्याकडं. मागूनच पाऊस येतोय खरं तर. चढलो आणि लय जोर पाऊस यायला लागलाय. या बॉलची तर काय गरज नाही करायची. ये पात्राला आहे ना तिथं दगड ठेवायच्यात. राव लय कुठलं झाडून घ्यायला लागेल. खाल्लं लक्ष्मीनी, दोघांनी खाल्लं चांगलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण आहे ना 9:30-10 झालेत. सकाळ सगळं गोट्यात जाऊन उरकलं मी अख्खं. परत थोडा वेळ झोपलं, उठलो परत नाकी पाटण दुखत तिथं. दवाखान्यात जाऊन ना गोळ्या वेळा घेतल्या. आज सोमवार नेमका आमचा हाफ डे, त्याच्यामुळे आम्ही ओपनिंग करणार जवळपास 4 वाजता. काही अडचण नाही. तर थोडा आराम बिराम करून आपण जाऊ शकतो. नाश्ता विस्ता करू, गोळ्या घेऊ आणि झोपायचं थोडा वेळ. थोडा वेळ झोपून बरं वाटतं. थोडा आपले 2-3 स्क्रू मारतात आणि वरती राहते गळतं इथं. जवळपास 2:30 वाजता उठलो. आता मी 2:30 वाजल्यात. चहा पितोय. मला वाटतं 11 वाजता झोपला असून 11-11:30 आता उठलोय. आता जरा बरं वाटतंय. पाडी बीट गोळ्या बिळ्या खाल्ल्या आणि जरा बरं वाटतं. आता थोडं सगळं आहे ना वेटमुळं होते. वेट वाढले ना बॉडी वेट, त्याच्यामुळं ते ताणतो सगळा. थोड्या वेळाने ना गोट्या जायला लागेल. गोट्यावर थोडा चक्कर मारतो आणि मग ऑर्डर जायला लागेल परत. संतोष शेट नाही, आज मला थांबायचे. उद्या असं रेग्युलर चालू आहे परत. मग मारल्या जवळपास मग अशी चांगलं ऊन पडलं होतं. परत आबाळ आली माग पडला ना. परत पाऊस पडन आज. सकाळी आणि आका गोटात धुवून पिऊन गेलो मी. आता आलोय. आपल्या लाईट गेली राव. भीमापूरचं हिला टाकून दिलं सगळं. याला थोडा काढवा टाकून देतो. हे सगळं वेस्टची जाळा ठेवलेलं आहे मी, फिकून नाही देत त्याला. नॉर्मल काढवा टाकायचा होता त्याला. दर मका नाही आमच्याकडे. मका संपलेली राव. एवढीच मका राहिली थोडी. हे काय 2 टप आहे फक्त. एक घोड्याला आहे. नंतर आपला कडबा आहे. कडब्याचं बोट कडब्याचं टाकायला लागेल कुट्टी. मका यायला अवघड झाली राव. मका बघितली आम्ही काल. ती मकाच नाही बरोबर. तिला बारीक मका आहे आणि त्या रेट पण जास्त म्हणताय. आणि ते उपयोग नाही काय. पाऊस पडला खराब होईल सगळी. आणि ते आठवडाभरात लवकर वर खाली करायचे काय माझे धाव. आम्हाला परवडत नाही. लाईटीची बटणं बंद करून जातो. पाऊस आहे ना आता कधी पण पडन राव. एवढं भरलंय. माग पण लय आबाळ भरलंय आमच्याकडं. मागूनच पाऊस येतोय खरं तर. चाकण साईडने पाऊस आला असता ना इकडून तो जो पडतोय लयच वार पडतंय. मग एक 4-5 स्क्रू घेऊन आलोय मी. एक 3 इंच वर मारा लागेल राव तिथं पत्र्यावरती. वर चढून पाठक्यात मारून घेतो. आणि भाजीपाला आणलाय आपला घरून. जेवढं लागतं तेवढंच आम्ही कांदा आणि कोबन घरी स्टॉक केलेला आहे. आम्ही घरीच ठेवतो सगळं. इथं स्टोअर बिर कुठं काही नाही केलेलं. सगळं जे आहे घरी स्टोर आहे आपलं. मेनली जे सामान लागतं याचं. आता वस्तात आला होता. वस्तात म्हणला चालू करतो आत्ता.
म्हटलं करा लवकर 4-4:30 नंतर डायनिंग चालू करायचं आपल्याला. पाऊस पडला ना कस्टमर पण फिरकत नाही मग असा प्रॉब्लेम आहे. आकाश सिंगानी जरा आता चालू करताय काय? मांडा पाटापट बाहेर चला. हो इथं स्क्रू मारताय करा. अयो मी 2 इंची मारलेलं आहे, 3 इंची आणला आता. काही 4-5 स्क्रू घेऊन आलोय एवढे. चढलो आणि लय जोर पाऊस यायला लागलाय. या बॉलची इथं काय गरज नाही करायची. हे पात्राला आहे ना तिथं दगड ठेवायच्यात. राव लय जोर पाऊस यायला लागला आता. शेट जुगाडाच केला मी. इथं स्क्रू नाही मारला. हो इथं पत्र्या दगडी ठेवल्यात. असं पाण्याचं स्लोप आहे ना बरोबर करून दिला आता. मग वरून पाणी पडन ना खते खाली सरळीन. हे पाऊस उतारा ना पत्र चेंज करून घ्यायचे आपल्याला. आणि आता ना प्लायवूडची POP करायची अख्खी. आता याच्यामुळे लफडत दाखव सगळीकडे कागद आहे सगळीकडं. सगळं चेंज करून घेऊ पत्रे. मेन ही दोन्ही जेवढे तरी करायला लागणार व्यवस्थित अख्खी. तर जुगाडा मी असं केलाय. आता याचा स्लोप दिलाय ना ते पाणी निघून जाईल तसं. आज सोमवार आहे ना त्यामुळे ना आम्ही आता लेट चालू करतो नाही का. थोडं लेट झालं बघतो आमच्याकडून आज. आता इंडियन 4 वाजता आमचं डायनिंग चालू होते. आज साफसफाई संतोष शेट पण नाही. मी 8-9 वाजता आणि आपले आकाशच या पाटापाटा चला. अहो तासाभरानंतर मला जायला लागेल गोट्यात राव. सगळं उरकून बिरकून यायला लागेल छान झाडू काढून. आकाश गाणी या झोपला होता का आज? मी पण झोपलो होतो राय 2 तास 2-2.5 तास झोपलो बरोबर. नाही तर वैतागलो होतो लय पाठण दुखायला लागली होती माझी. आता जाऊन परत पाऊस कमी झाला. वाढतंय येता करतंय. चाकांचा गाठ वाढणारच नाही आता. चाकांचा गाठ होता 28-29ला 29-30-31. आता नाही व्हायचा. ते आता क्लिनिंग केला आम्ही वाजता नाकाशनी. ऑल क्लीन झालं. मी आलो गोट्यात जाऊन ना काम उरकून. आकाश सिंगानी आलो आधा घंटे में. मला तू तर ये वर दगड टाकायचं होता. वर त्याला आज दगड असं डोकं खाली वर घेतोय. डोक्यात दगड टाकला त्यांनी. त्याची क्लिनिंग बिनिंग सगळं चालू केलीत. ऑलरेडी डन झालं सगळं. आता फक्त त्यांना कटिंग वगैरे प्रिपरेशन करायला लागेल. वेळ लागेल जरा एक अर्धा तास मॅक्सिमम. 5 वाजले त्यांना म्हणून आलो गोट्यातलं पिट्यातलं मा उरकून सगळं. बाकी एक अर्धा तास आपल्याला मॅक्सिमम तिथं पण लागेल गोट्यात. थोडा आंघोळ बिंघोळ करून 6 वाजतील परत ना. एक तासभर लागेलच. गोट्यात अंग आहे ना अंगाला ना शेंगची टाकते ना वास मारते अंग. म्हणून आंघोळ करून यायच लागते. संतोष शेट असताना मला काय अडचण नाही येत. मी 7 वाजताच येतो डायरेक्ट कायम. आता थोडं झालं जरा त्याचं पार्टनरने सुट्टीला असल्यामुळे त्याला ऍडजस्टमेंट करावं लागते अशी. गोट झालो आता राव. थोडं पळापळ होती राव अशी. यांना हात घेऊन टाकतो पहिले. आंबोर मन ठेवायला लागेल व्यवस्थित. पुढलं झाडून घ्यायला लागेल. खाल्लं लक्ष्मीनी. दोघांनी खाल्लं चांगलं. आता सगळं आपलं साफसफाई केली. दूर पण केला. आणि यांना उरलेली मका टाकून दिली इथली. सगळी मका संपली इथली. आता नवीन स्टॉक आणला का आपल्याला मक्याचा. हे 500-600 किलो आणली ना जाईन बरं दिवस. एक 12-13 दिवस. ओके आता 11 वाजता द्यायला जमणार मला. 11 नाही 11:30 12 वाजतील बरं मला. 12 वाजता आल्यावर मग कडबा टाकून देईन. मग लाईटी घालून टाकतो. एवढ्या लाईटीची गरज नाही काय. एक सेकंड ही चालू राहून दे. आणि ही बंद राहून दे. नाही ही बंद राहून दे. ह्या 2 लाईट राहील यांच्यावरच्या मच्छर चावत नाही आणलं जास्त. हिरवं नाही ना हे पाय घालते वाढ. सर लक्ष्मी हिरवाई सवय चांगले दाबून हिरवं खात्यात. आता काय हिरवं मकाच भेटा ना मला. नाही तर चारली असते रे. घेतल्यापासून आपण असं नाही मकान काढबेशा खालना घातले यांना. यांनाच काय याच्या आधी दोघांना मुन्ना कोण नसलं पण नाही घातलं. आणि याच्या आधी एक वाढ होतं ते आमचं तिकडं कोयालाच पडलंय. त्याचा पण जरा कार्यक्रम लावू.
नाही तू काट तिकडच आम्ही पंचवार गुंतून येऊन ओके 2000 years later. जवळपास ना 6:44 आलं तेव्हा मी हॉटेलवर आलो आता आलोय ना तर सगळे आकाशाने वाजतात हे सेटिंग करून ठेवलं आम्ही एक दिवस गुरुवार सुट्टी का घेतो माहिती का कारण आपल्याला क्लिनिंग करावं लागते चायनीजमध्ये काय होतं माहिती ना कोणत्या हॉटेलमध्ये म्हणा की नाही का साफ स्वच्छता महत्वाची त्याला थोडा टाइम द्यायलाच लागते एफर्ट द्यायलाच लागतात त्याच्यामुळे आम्ही 2 दिवस साफ करतोय आणि 2 दिवसांचा करतो धंदा पण नसतोय त्याच्यामुळे आम्ही सोमवार आणि गुरुवार आहे ना मी हाफ ऑफ डे करतोय पाऊस परत चालू होतोय परत जातोय राव आकाश सिंग चहा बनवता का चहा बनवा चांगला मस्त असत गुड मॉर्निंग आपली गुड मॉर्निंग आता आलेली अण्णा असं आहे अण्णा कमावणार तरी म्हणणार धंदा आहे नाही भैया कमाई नाही असं आहे अहो आम्ही ना हापचटी घालायचं का 2006 2005 तेव्हापासून अन्नधान्यामध्ये अण्णा आपल्या आता गोळा देतो फक्त 25 वर्ष झाला मग नाही का 25 ना 30 वर्ष झाले सांग अण्णाला 30 वर्ष अण्णा आम्हाला फक्त गोळ्या देणार लेवनच्या 60 वर्ष ना नाही एवढं नसेल 50 45 उम्र तुम्हारा 52 हाँ बहुत है फिर लगता नहीं इतना 52 का शॉर्ट है ऐसा लगता है कि 45 तक रहेगा ज्यादा उम्र है ये वाइट हो गया ना उसके लिए 45 दिखता है नहीं तो 40 दिखता है जाने दो अन्ना शॉर्ट है ना शॉर्ट वाला उम्र मेरे बड़ा है ना मेरे फादर है ना हम लोग ऐसा बोलते हैं 3 भाई जैसे दिखते हैं हाँ चाय पिओगे अन्ना यार पिओ अजून आमचा एक पण कस्टमर न झाला आता थोडा पाऊस यायला लागला परत बंद झाला थोडा येतो थोडा जातो परत आईस्क्रीम वाला गेले गावाला शेजारचं पण आहे ना पाणीपुरीवालं हे चांगलं कमवतं हे पण चांगला व्यवसाय करतात पोरं लोक चौकात आहे ना आरटी वाली नसतील ना त्यामुळे लोक उलटी पालटी गाडी घालतात नाही तर गर्दी नाही होती एवढी पुढं आज गुरुवार आज सोमवारी मंगळवार आणि शुक्रवार ठीक आहे बाजार असतो आता गर्दी व्हायची कारण नाही फार कॅनबे चौकापर्यंत गेलं रे हो कॅनबे चौकापर्यंत गेलंय चांगलं ट्रॅफिक बोलले ते आता रिक्षावर तिचं काम करते मी मा काम करते असे त्यांना वाटतं व्हिडिओ काढतात काय बोलतंय काय नाही आता ये आपण त्यांचा विचार केला की मग आपण काहीच नाही करू शकत त्याला आणि मग एवढं नाही विचार करायचा की काय 2 सेकंद निघून जातील 2 सेकंदला हो आणि मग हे यांचे लास्ट तुला मग काहीच नाही करू शकत आपण हे तर पब्लिक फेअर तर अजून मला पण आहे थोडा वेळ लागा ना फक्त जरा हे लाईट आपण आणून लावाय पाहिजे रस्तात आहे ना आणि तिथं बोर्ड लावायचा हे युट्यूबचे लावायची मग बरं खाली उजेड पडा असा आत्ता बरोबर आहे ना 11 वाजल्यात घरी चाललो मी आता पार्सल घेतलंय ना ते चायनीज घेतलं राईस आणि आईस्क्रीम म्हणलं पार्सल गुर्जर भाई का भाई यही है तेरा तुम्हारा नाम भी गुर्जर है क्या मेरा नाम धर्मराज सिंह अरे 1-2 मेरे को पैसा किया पार्सल करने का उसको इधर थोड़ी खाएगा अभी घर पे जाके आराम से खाऊंगा अभी बैल को चारा डालेंगे नहाएंगे फिर इसके बाद खाना खाएंगे भैया कष्ट बहुत है हमारे जिंदगी में भी अल्टन पार्सल घेतलंय माझं आईस्क्रीम आता राईस पार्सल घ्यायचा आणि निघायचं घरी आकाश सिंगानी या चला गुड नाईट करा आता आपल्याला हे नाही बोलता येत काही अश्लील बोलता येत नाही जाऊ का वाजतात कुठे आहे जाऊ का बंद करून ये ना चावी दे ते मावशीला पैसे दे ओके मोकार पाऊस होतोय राव 3-4 दिवस झाले जरा पाऊस येतोय आता पाणीच पाणी होतंय गाडी रोडलाच लावली मग मी
हो जवळपास ना एक 11:30 वाजलेत. 11:30 वाजता आणलं खडबडा टाकून दिलं दोघांना. मी मला एक टाकलं थोडा याला चोळा थोडा अजून चोळा म्हणतो लय की असं पडतं त्याची बेकार राहू थोड्या वेळा चोळ त्याला तर खातंय चांगलं पण चल